A closed coil helical spring is used for front suspension of an atom body. The spring has stiffness 90 Newton per mm with square and round ends. The load on the spring causes a total deflection of 8.5 mm. By using permissible shear stress of material as 450 megapascal, find first spring wire diameter, second length of spring. Assume spring index is equal to 6 and G is equal to 80 into 10 raised to 3 Newton per mm square. So this is our problem. Given data. आपल्याला गिवन डाटामध्ये काय दिलं त्यांनी काय दिलं आहे. फर्स्ट स्टिफनेस इज गिवन. स्टिफनेस इज गिवन 90 न्यूटन पर mm. ओके. The spring has stiffness 90 Newton per mm. Then end. What is the type of end? Square and round ends. Square and round ends. Then deflection is given. Del. What is the value of del? 8.5 mm. Deflection of 8.5 mm. Tau is given 450 megapascal. Okay. Here permissible shear stress of material is 450 megapascal. Tau is given. C is given 6. Okay. And then G is equal to 80 into 10. Here given. Assume spring index 6. C is equal to 6 and G is also. Okay. This problem is solved by using these two formulas. By using these two formulas. First is tau is equal to K into 8WC divided by pi d square. Second formula del is equal to 8WC cube into N divided by G into D. See here. In first problem, we take this first formula. In first formula, tau is known, W is not known, C is known, and K is also. Our unknown value is only D. See here, in this problem, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला टाउ माहित आहे, K ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते, W ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते, C माहित आहे, फक्त अननोन व्हॅल्यू D आहे. आलं. त्याच्यामुळे आता आपण पहिल्यांदा काय करू मित्रांनो, W ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. W ची व्हॅल्यू कशी काढायची आपल्याला? बाय युजिंग दिस फॉर्म्युला. स्टिफनेस इज इक्वल टू W बाय डेल. Stiffness is 90, W as it is divided by del is 8.5. आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर W is equal to काय आहे? 765 न्यूटन. आता याच्यात W माहित आहे. काय फाइंड आउट करायचं आहे आता? K कसं फाइंड आउट करणार? K is equal to 4C minus 1 divided by 4C minus 4 plus 0.615 divided by C. C ची व्हॅल्यू माहित आहे. C ची व्हॅल्यू ठेवली आपण आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर K is equal to आपल्याला काय भेटणार? 1.253. म्हणजे आपला जो हा फॉर्म्युला आहे टाऊचा, टाउ इज इक्वल टू K 8WC डिवायडेड बाय पाय डी स्क्वेअर. त्याच्यामध्ये टाउ माहिती आहे आपल्याला, K माहित आहे, W माहित आहे, C माहित आहे. आता आपण ती व्हॅल्यू ठेवायची आहे. टाउची व्हॅल्यू ठेवली 450, K ची व्हॅल्यू ठेवली 1.253, 8 आहे इथे, W 765, C ची व्हॅल्यू 6 डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू 3.14, D स्क्वेअर आहे इथे. आता ह्याच्यात फक्त अननोन व्हॅल्यू कोणती? D स्क्वेअर. जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय भेटेल? D स्क्वेअर इज इक्वल टू 32.55 आणि ह्याचा जर रूट काढला तर 3.570.
आपला जो टेबल आहे त्या टेबलमधून आपल्याला व्हॅल्यू घ्यावं लागते. त्या टेबलचा फोटो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो लागेल तर. ओके, D = 570. तर टेबलमधून ह्याच्या आधारे आपल्याला 5.893 व्हॅल्यू भेटते. आता D फाइंड आउट करू. आता आपल्याला काय पाहिजे, स्प्रिंग वायर डायमीटर काढा. लेंथ ऑफ द स्प्रिंग, लेंथ काढण्यासाठी आपल्याला नंबर ऑफ टर्न्स पहिले फाइंड आउट करावं लागते. त्यामुळं आपण हा फॉर्म्युला वापरला, डेल = 8wc³ × n डिवायडेड बाय g × d. आता ह्याच्यामध्ये आपल्याला डेलची किंमत माहिती आहे 8.5 ठेवली. 8w ची किंमत 765, c ची किंमत 6³ n ॲज इट इज, g ची किंमत 80 × 10⁻³ d ची किंमत 5.893. ओके, आणि जर आपण आता हे कॅल्क्युलेट केलो, कारण इथं फक्त व्हेरिएबल टर्म कोणते येतात, फक्त n. जर आता आपण हे कॅल्क्युलेशन केलो, n = काय भेटेल आपल्याला 3.031 म्हणजे 4 टर्म्स. कारण राऊंड फिगर आपल्याला घ्यावी लागते. त्यामुळं n ची किंमत किती आली 4. फॉर स्क्वेअर अँड ग्राउंड एंड टोटल नंबर ऑफ टर्न्स आपल्याला माहित आहे n' = n + 2. व्हॅल्यू ठेवली n' = 6. आता n' भेटला आपल्याला काय फाइंड आउट करायचं, फ्री लेंथ. फ्री लेंथचा फॉर्म्युला माहित आहे, फ्री लेंथ ऑफ स्प्रिंग = n' × d प्लस डेल प्लस 0.15 × डेल. n' ची व्हॅल्यू ठेवली 6 गुणिले d ची व्हॅल्यू 5.893, डेल ची व्हॅल्यू 8.5 × 0.15 परत डेल ची व्हॅल्यू 8.5. जर आता आपण हा पूर्ण कॅल्क्युलेशन केलो तर फ्री लेंथ किती भेटेल मित्रांनो, 52.608 mm. ओके, म्हणजे ह्या प्रॉब्लेममध्ये हे दोन जे मेन फॉर्म्युले टाव आणि डेल याचा उपयोग करून आपण पूर्ण व्हॅल्यू काढल्या. आपला हा टावचा जो फॉर्म्युला आहे, त्या टावच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला के माहिती होतं, तर केचं ह्या सूत्राचा उपयोग फाइंड आउट केला. आपल्याला काय माहिती होतं, डब्ल्यूचं स्टिफनेसचा यूज करून काढल्या. त्याला स्टिफनेस दिलं होतं, आपल्याला डेल पण दिलं, डब्ल्यू फाइंड आउट केलं. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सगळ्या व्हॅल्यू माहिती होत्या, त्याच्यातून n काढलं. आलं का लक्षात? इन दिस वे वी सॉल्व द प्रॉब्लेम्स. ओके, वी विल स्टॉप हियर. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.